ते राधा ते हॅलो. हे शॉवर तू बोललास का रे ताईशी की आम्ही दुसरी मुलं बघायला घेऊ ताईसाठी? नाही 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 मी बोलतो ना. हा ए माझा नाही तुझ्यावर विश्वास. अरे हे बघ मी बोलतो म्हणलो ना मग बोलतो. ठीक आहे बाय. राधा काय रे आता काय परत का फोन केला? ए शॉवर तू स्पीकर वरती आधी फोन टाक. मीच ताईला सांगतो तुझ्याकडनं ना काही होणार नाहीये. अरे अरे म्हंटलो ना मी थँक्यू. आता किती वेळा विश करशील अजून? हे बघ आम्ही आता डिलिव्हरी द्यायला चाललोय. मी बोलतो नंतर. ठीक आहे बाय. हा ऐकणार नाही. मी राधा ताईलाच फोन करतो. फोन सायलेंटच केला म्हणजे आता कसं त्रास नाही असं हे होईल. कोण त्रास देते आणि कोणाशी काय बोलायचं म्हणत होतास? अगं हा मुंग्या सारखा सारखा फोन करतोय. ऑल द बेस्ट करायला आपलं ते डिलिव्हरी आहे ना त्याच्यासाठी. आणि मला पण अक्कल शिकवत होता. म्हणाला त्या दादांशी नीट बोल अशी डील कर तशी. म्हटलं हा बोलतो असं सगळं. ते हे लक्ष देऊ नकोस तू त्याच्याकडे फार. दादा जरा एखादं मस्त गाणं लावा. नाही काय आमच्या राधाचा पडलेला चेहरा खुलला पाहिजे ना. हा लावा लावा. ओके. वा वा वा. सारे हवे प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू रे माझा मितवा. हॅलो हा मुंग्या बोल. राधा ताई शॉवर तुला काही बोलला का? हो बोलला ना. काय सांगतेस? खरंच बोलला? हो खरंच. आई शपथ. मग तू त्याला काय बोललीस? मी विराजसला काय बोलणार? थँक्यू म्हणाले. काय तू जे बोलला त्याच्यावर तू थँक्यू बोललीस? हो मग आणखी काय बोलायचं असतं? काय बोलायचं असतं ना ते ना ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पण थँक्यू नुसतं बोलायचं एवढं तरी मला माहितीये. मुंग्या नक्की कशाबद्दल विचारतोयस? अगं राधा कशाला तू त्याला एंटरटेन कर. हॅलो काय सारखं सारखं फोन करून त्रास देतोयस रे? हे बघ आम्ही आता प्रवासात आहोत. सांगितलं ना तुला डिलिव्हरी द्यायला चाललोय. त्यामुळे डिलिव्हरी देऊन येईपर्यंत अजिबात फोन करून डिस्टर्ब करायचं नाही. कळलं? चल ठेव फोन. हा हा बाय. स्विच ऑफच करतो. सारखा फोन सारखा फोन. काय म्हणत होता मुंग्या? तू मला काही बोललास का असं का विचारत होता तो? तुला काही बोलायचंय का माझ्याशी? हा नाही नाही काय नाही. कुठं काय? विराजस प्लीज खरं सांग. माझं काही चुकलंय का? नाही ग. मग कोणी काही बोललंय का तुला? नाही. मग कोणी काही रागवलं वगैरे नाहीये ना? अगं कशाला कोण रागवेल? असं काही झालं नाहीये. तू काही विचार करतेस.
मग तू असं का वागतोयस विराजस? सकाळपासून तुझ्या वागण्यात ना काहीतरी गडबड आहे. मसाल्यांच्या बाबतीत काही आहे का जे तू मला सांगत नाहीयेस? राधा, मसाल्यांच्या बाबतीत काही असतं तर तुझ्यापासून लपवलं असतं का? हा, नाही, असं काही नाहीये. मग नक्कीच माझ्याविषयी काहीतरी असणार आहे, हो ना? हो. काय? खरंच माझ्याविषयी? नाही नाही नाही, म्हणजे तुझ्याविषयी तर अजिबातच नाहीये असं म्हणायचं होतं मला. हो. नक्कीच माझ्याबद्दल आहे काहीतरी. आता तर मला जाणून घ्यायचंच आहे की काय आहे. लवकर सांग मला, आत्ताच्या आत्ता सांग काय आहे. विराजस, तू आत्ताच हो म्हणालास ना? हो म्हणालास ना? मग बोल, काय लपवतोयस तू? बोल, पटकन बोल. नाही नाही राधा, असं काही नाहीये. मी खरंच काही लपवत नाहीये. आणि जे काय असेल ते मी डिलिव्हरी नंतर सांगतो, ठीक आहे? नाही 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 विराजस, मला आत्ता ऐकायचंय काय आहे ते. काय लपवाछपी सुरू आहे तुझी? हा, त्याच्यामुळेच पोटात दुखतंय ना तुझ्या? हा, सांग मला खरं खरं काय आहे ते. लवकर सांग मला, आत्ताच्या आत्ता कळलंच पाहिजे खरं काय आहे ते. विराजस, तू पुन्हा लपवाछपी सुरू केलीस? अगं राधा, खरंच मी खरंच नाही लपवते काही. मी खूप मनापासून सांगतोय, काही लपवत नाहीये मी. मूर्खा, बावळट, अक्कल नाही? राधा, अरे माणसं बघ ना कशी गाडी चालवतात. दादा, पण काहीही झालं ना तरी तुम्ही सावकाश व्यवस्थित गाडी चालवा. हा, हो हो हो. विराजस, तुम्हाला सांगणार आहेस की नाही? राधा, मी हो म्हणजे मी सांगतो, पण तू प्लीज चिडू नकोस. हा, हे सगळं होऊ दे. आपलं ऑर्डर आपण दिली की मग मी सगळं सांगतो. दादा, गाडी थांबवा. आत्ताच्या आत्ता गाडी बाजूला घ्या. दादा, गाडी थांबवा. काय झालं? आधी तू मला सांग, तू काय लपवतोयस? त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. पोटात फार काळ काहीच लपून राहू शकत नाही आणि मनातलं तर नाहीच नाही. आपल्या मनात असलेलं एखाद्यावरचं जीवापाड प्रेम कधी ना कधी ओठावर येतच. पण ते कधी येणार हे आपण नाही, आपलं प्रेम ठरवतं. त्याची वेळ, काळ सगळं ठरलेलं असतं, प्रेमाने ठरवलेलं असतं. कुणास ठाऊक तुमच्या प्रेमाने हीच वेळ ठरवली असेल. मग वाट कसली बघताय? येऊ द्या तुमच्या मनातलं ओठ.